पथरोट पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बुद्रुक येथे पोळ्याकरिता द्वारकाबैल यात्रेतील फुगे विक्रेत्याचा सिलेंडरच्या स्फोटामध्ये 1.5 वर्षीय चिमुकलीचा पाय तुटून पडल्याने तिचा मृत्यू तर आजोबा गंभीर झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. फुगे विक्रेता पसार झाला असता पोलिसांनी बिस्मिल्ला शाह वल्द वजीर शाह राहणार रायपुरा अचलपूर येथून अटक करून शिंदी बुद्रुक येथे दरवर्षी पोळ्याच्या पाडव्याला द्वारकेचा बैल काढण्याची परंपरा असताना हे औचित्य साधून कोरोना निर्बंध हटल्याने यावर्षी भरलेल्या यात्रेमध्ये फुगे विक्रेत्याकडील गॅस बंबाचा फूट झाल्याने 1.5 वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाला व आजोबांसह इतर दोघे गंभीर जखमी झाल्याची गंभीर घटना दुर्दैवाने घडली. प्राप्त माहितीनुसार रवींद्र रोही ही आपली चिमुकली नात भार्गवी उर्फ परी हिला खेळण्याकरिता गॅसचा फुगा घेण्यास गेले तेव्हा फुगे विक्रेत्याजवळील गॅस बंबाचा स्फोट झाल्याने चिमुकलीच्या पायाच्या चिंधडा झाल्याने गंभीर जखमी झाली. सोबत आजोबाही जखमी झाले. जखमींना तातडीने परतवाडा येथील खाजगी रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी भार्गवीची तपासणी करून उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविले. तेथे नेतानाच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. गर्दीसारखी ठिकाणे, बाजार, यात्रा, लग्न समारंभाचे सभागृहाजवळ गॅस फुगे विक्रेत्यांकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने शिंदी बुद्रुक येथील हायड्रोजन स्फोटाची घटना घडल्यानंतर आता तरी पोलीस, स्थानिक प्रशासन गांभीर्याने पाहणार काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिता कराळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक पळसपगार, नरेश धाकडे, हेमंत एरखडे, आगरकर, रेश्मा ठाकरे हे करीत आहेत. नितीन दुर्बुरे, विदर्भ न्यूज, पथरोट.